तानाजी बनसोडे यांनी सुद्धा फक्त 8 धावा खर्च केल्या। समीर जगताप यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या। विकी कलमे मात्र थोडेसे महागडे ठरले, परंतु एकूणच अप्रतिम गोलंदाजी मी म्हणेन। 46 धावा इथे जमवायचे आहेत। सलामीचे फलंदाज मैदानावरती अवतरित झालेले आहेत। अकीब पटेल आणि त्याचा साथीदार शिरू लोहार हे 2 खेळाडू आपल्याला सलामीचे फलंदाज म्हणून पाहायला मिळतात। सामना सुरू होतोय आणि या सामन्याचा धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। चलिए दोस्तों, आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। आप देख रहे हैं सोयरे चषक 2025। ये 7वां एडिशन है, 7वां सीजन हम देख रहे हैं। पहला ओवर लेके आए हैं संकेत पाटिल, फिरकी के जादूगर। आयोजन कमिटीचं एक महत्त्वाचं निवेदन आहे। आयोजन कमिटीचं एक महत्त्वाचं निवेदन आहे। आयोजन कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा सांगतोय, ही स्पर्धा 7 वर्षे या ठिकाणी खेळवली जाते। कोणत्याही पद्धतीचं गालबोट लागू नये याचा प्रयत्न आयोजन कमिटीने केला। महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये शिस्त यावी यासाठी प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना जर पाहिलं तर काल काही एक घटना या ठिकाणी घडली देखील। आयोजन कमिटीने ही स्पर्धा चांगली व्हावी याकरता जर पाहिलं तर स्वतःचा संघही या स्पर्धेमध्ये खेळवला जात नाही, याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। आणि आयोजन कमिटीच्या वतीने सातत्याने हेच प्रयत्न आहे की कोणताही संघ असू देत, किती जवळच्या व्यक्तीचा, काल सुशांत दादाच्या संघालाही 2 रनची पेनल्टी दिली गेली आहे, तर सगळ्यांना पेनल्टी दिली गेली आहे। आणि कोणताच उद्देश कमिटीचा असा नव्हता की ठराविक संघाच्या बाबतीत। आणि आणखीन एक चांगला बॉल। आणि आयोजन कमिटीचं असं म्हणणं आहे, काल संस्कार 11 सर्वे या संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर काही कमेंट्स करण्यात आल्या आणि अशा प्रकारच्या कमेंट्स यापुढे आपण करू नये। आणि आयोजकांच्या जर अटी नियम मान्य नसतील तर आपण पुढल्या वर्षी जर आपल्याला नियम अटी माहीत नसतील तर स्पर्धेमध्ये प्रवेश घेऊ नये असं देखील आयोजन कमिटीने कळवलेलं आहे। परंतु ही स्पर्धा नियम आणि अटीनुसारच खेळवली जाणार आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे। धन्यवाद। यस, चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान पर चलते हैं जहां पे फिरकी के जादूगर संकेत पाटिल। आहा, संकेत का क्या करे, यही सवाल शिरू लोहार के सामने। लगातार 4 गेंदें सीमेंट विकेट होने के बावजूद बल्लेबाजों के लिए पैराडाइज जिस विकेट को कहा गया, यहां पे देखिए हम सभी को गलत ठहराते हुए संकेत पाटिल। क्या बात है संकेत की। एसपी अर्थात सुपर प्लेयर, एसपी अर्थात संकेत पाटिल। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, इसे कहते हैं रिदम, इसे कहते हैं फॉलो थ्रू और इसे कहते हैं आरामदायक एक्शन। होश उड़ाने वाली गेंदबाजी, पर खच्चे उड़ा दिए हैं बल्लेबाज के। क्या करे, अब यहां पे हैट्रिक की दहलीज पर, हैट्रिक के कगार पर, हैट्रिक के दरवाजे पर मेडन ओवर के दस्तक देते हुए, सॉरी हैट्रिक नहीं, माय मिस्टेक, यहां पे मेडन ओवर के रास्ते पर मार्गक्रमण करते हुए। और इसी के साथ इस प्रतियोगिता का ये पहला मेडन ओवर, जरा जोरदार तालियां होनी चाहिए। और आयोजन कमेटी की तरफ से इस मेडन ओवर के लिए 2000 रुपए की इनामी राशि। यस, अमित जी खेड़ेकर
इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। यस, ये 2000 रुपए का इनाम सेमीफाइनल और फाइनल के लिए होगा, मगर 500 रुपए का इनाम यहां पे आ चुका है। तो दोस्तों पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। संकेत पाटिल ने यहां पे मेडन ओवर किया है। शिरू लोहार ने 6 गेंदों का सामना किया और अपना